नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण बघतोय की इंग्लिशच्या युनिट 1 साठी आपण प्रिपरेशन करू लागलेलो आहे. इंग्लिश युनिट 1 च्या संदर्भात मी तुम्हाला काही व्हिडिओज पण सेंड करतोय. ते व्हिडिओज तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला लेसन्स कळतील, धडे कळतील. त्याच्यानंतर आपल्याला एक्झाम घ्यायची आहे. एक्झाम मी आजच घेणार होतो. आजच मी तुम्हाला मेसेज केलेला होता कालच की 9 जुलैला आपण एक्झाम घेऊ. पण काय होतं, सिलेबस आपला व्यवस्थित कंप्लीट व्हावा, क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आपल्याला नीट लक्षात यावा म्हणून आपण आणखी 2-3 दिवस शिकणार आहोत आणि आपण रविवारी परीक्षा घेऊ. रविवारी ठीक संध्याकाळी 7 ते 8 आपल्याला इंग्लिशच्या युनिट 1 ची एक्झाम घ्यायची. ओके, तर इंग्लिशच्या युनिट 1 ची जी एक्झाम असणार आहे ती असणार आहे 40 गुणांची. किती गुणांची असणार आहे? 40. तर ते 40 गुण कसे असेल, त्या इंग्लिशच्या पेपरचा नेमका पॅटर्न कसा असेल ते मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही बघा, आपण इंग्लिशची युनिट 1 ची टेस्ट घेणार आहोत. युनिट टेस्ट 1 आहे आपली 40 मार्कासाठी. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 काय विचारणार आपल्याला? ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन लँग्वेज स्टडीवर असतो हा. याच्यात 2 प्रश्न असतात, ए आणि बी. ए पण डू एज डायरेक्टेड असतो आणि बी पण डू एज डायरेक्टेड असतो. पण ए मध्ये तुम्हाला 6 प्रश्न दिलेले असतात आणि 4 घ्यायचे असतात 8 मार्काला. आणि बी मध्ये तर तरी प्रत्येकाला एकाला एक ऑर दिलेला असतो 2 मार्काला. आणि ह्या प्रश्नाची तयारी आपण कालच्या व्हिडिओतून केलेली आहे. काल मी तुम्हाला एक प्रश्न सोडून दाखवलेला होता आणि 5 तुम्हाला होमवर्कला दिलेले होते. कारण इंग्लिश म्हटलं ना तर जास्तीत जास्त विद्यार्थ्याने अभ्यास करायचा असतो बाळांनी. तुम्ही स्वतः किती प्रिपरेशन करतात, स्वतः किती पाठांतर करतात यावर डिपेंड करेल की तुमचा इंग्लिशचा अभ्यास किती छान होतोय. ओके, तर माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की काल दिलेले जे 5 प्रश्न आहे तुम्हाला ते तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करा. जर ते तुम्हाला सॉल्व्ह करता येत नसेल तर प्लीज तुम्ही मला फोनवर विचारा की सर या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं. मी नक्की तुम्हाला सांगेन. पण तुम्ही ते रेजिस्टरमध्ये लिहायचे. मी काल सोडून दिलेला 1 आणि घरी दिलेला 5 असे 6 प्रश्न तुमच्याकडे आहे आता ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन लँग्वेज स्टडीचे. ओके, हा क्वेश्चन नंबर 1 असेल. क्वेश्चन नंबर 2 जो असणार आहे तो काय असणार आहे? रीड द पॅसेज अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. आता हा प्रश्न जास्त मेन की इथे मी तुम्हाला एक पॅसेज विचारणार 10 मार्कासाठी. तो पॅसेज कसा विचारला जातो, त्या पॅसेजवर कसे प्रश्न विचारतात ते आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ते मी आज तुम्हाला समजावून सांगणार आहे. पण मी एखाद पॅसेज समजावून सांगू शकतो, 2 पॅसेज समजावून सांगू शकतो बाळांनो. पण शेवटी प्रिपरेशन तुम्हाला करावं लागतं, तयारी तुम्हाला करावी लागते. 10 मार्काचा पॅसेज कसा असतो हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. पण तो पॅसेज कोणत्या कोणत्या धड्याचा असू शकतो बघा. कारण या युनिटमध्ये तुम्हाला 3 धडे बाळांनो, 1.2, 1.4 आणि 1.5 3 धडे आहे आणि 2 कविता आहे. देयर आर 3 लेसन्स अँड 2 पोएम्स इन दिस युनिट. ओके, तर जो 1.2 आहे तो आहे अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. 1.4 आहे तो आहे बी स्मार्ट आणि 1.5 आहे तो हिज फर्स्ट फ्लाइट. तर हे 1.2, 1.4 आणि 1.5 हे तिन्ही धडे तुम्हाला नीट वाचावे लागेल. हे तिन्ही धडे नीट समजून घ्यावे लागेल. या धड्यांचे वर्कशॉप नीट बघावे लागेल. तुमच्याकडे जर गाईड असेल तर गाईड मधून तुम्हाला काही पॅसेजेसची पण तयारी करावी लागेल. आणि मग त्यावरती तुम्हाला 10 मार्काचा पॅसेज 3 धड्यापैकी कोणत्या पण एका धड्याचा येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला या तिन्ही धड्यांचे पॅसेज बघणं गरजेचं आहे. त्या तिन्ही धड्याचं वाचन करणं गरजेचं आहे. ते तिन्ही धड्याचे व्हिडिओ नीट बघणं गरजेचं आहे. तुम्ही हे नीट बघून घ्या 10 मार्काला. आज मी तुम्हाला एक पॅसेज दाखवणार आहे कसा विचारतात. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 सुरू होतो. त्याच्यामध्ये आपण एक पोएम विचारणार आहोत. पहिली रीड द स्टान्झा अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीसाठी प्रश्न उत्तरासाठी एक पोएम असणार आहे. आपल्याला या युनिटमध्ये 2च पोएम, एक 1.1 अ टीनेजर्स प्रेयर जे की आपण वर्गात पण शिकलो होतो, आणि एक 1.2 बास्केटफुल ऑफ मूनलाईट. एकदम इझी आहे. मी पाठवलेला व्हिडिओ जर तुम्ही नीट बघितला ना तर हे बास्केटफुल ऑफ मूनलाईट लगेच कळून येईल तुम्हाला. हो की नाही? तर ही 1.1 आणि 1.3 ह्या 2 पोएम तुम्ही बघा. ह्या 2 पोएम तुम्ही बघितल्या की तुम्हाला 5 मार्काची ऍक्टिव्हिटीवरती असलेला जो क्वेश्चन आहे तो येईल. ओके, इथे प्रश्न उत्तर विचारणार आपण. क्वेश्चन नंबर 3 ए मध्ये पोएम वरती काय विचारणार आपण? प्रश्न उत्तर 5 मार्काला. हे पण मी दाखवतो तुम्हाला एक स्टान्झा कसा असतो. ओके, आणि त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बी आहे. याच्यामध्ये काय असणार आहे? ऍप्रिशिएशन ऑफ पोएम. ऍप्रिशिएशन ऑफ पोएम 5 मार्काला. ऍप्रिशिएशन ऑफ पोएम 5 मार्काला. परत त्याच 2 कविता आहेत, एक तर अ टीनेजर्स प्रेयर किंवा बास्केटफुल ऑफ मूनलाईट. मी दोन्ही नाही विचारणार ना, एकच विचारणार. पण तुम्हाला मात्र ऍप्रिशिएशन दोन्ही पोएमचं पाठ करावं लागेल. ऍप्रिशिएशन खूप सोपं असतं. हे दोन्ही ऍप्रिशिएशन मी आज परत तुम्हाला लिहून देणार आहे. मी दोन्ही ऍप्रिशिएशन लिहून देतो, एक पॅसेज दाखवतो, एक स्टान्झा दाखवतो. आणि नंतर असणार आहे क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपण इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा प्रश्न घेणार आहोत, जो की परीक्षेला विचारला जातो, जो की व्हर्बल टू नॉन व्हर्बल असणार आहे. व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे एक शाब्दिक भाषेतलं पॅसेज असणार आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला रूपांतरित करायचं आहे चित्रामध्ये किंवा टेबलमध्ये किंवा ब्रांच डायग्राम मध्ये किंवा ट्री डायग्राम मध्ये.
कशात तरी रूपांतरित करायचंय. तर ते पण प्रश्न आपण खूप बघितलेले आहे 9th सुद्धा. पण मी परत एकदा तुम्हाला याच्या संदर्भात काही प्रश्न दाखवणार आहे. उद्या आपण हा क्वेश्चन नंबर 4 बघू, परवा आपण क्वेश्चन नंबर 5 बघू ट्रान्सलेशनचा, आणि त्याच्यानंतर आपण रविवारी टेस्ट घेऊ. उद्या आणि परवा परत आपण या 2 क्वेश्चनची तयारी करणार आहोत. एक आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आणि एक आहे ट्रान्सलेशन. ओके बाळांनो, आणि मग आपला पेपर राहील. तर असे हे सगळे 40 मार्क आहे बघा. हे 10 मार्क पहिल्या प्रश्नाचे, दुसऱ्या प्रश्नाचे 10 मार्क, तिसऱ्या प्रश्नाचे 10 मार्क, म्हणजे ए आणि बी मिळून, चौथ्याचे 5 आणि पाचव्याचे 5. तर असा 40 मार्काचा पेपर आहे बघा. तर ह्या 40 मार्काच्या पेपरसाठी तयारी करायची काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. मी काल दिलेला जर का प्रश्न तुम्ही केला तर तुमचा हा 10 मार्काचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सगळे व्हिडिओज जर तुम्ही नीट बघितले, धडे नीट समजून घेतले, आजचा पॅसेज दाखवला की तो पण नीट समजून घेतला, तर हा 10 मार्काचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल. पोएमच्या संदर्भात दोन्ही पोएमचं तुम्ही अप्रिशिएशन पाठ केलं तर ते 5 मार्काचं काम तुमचं होऊन जाईल. आणि इतर प्रश्न उत्तर कसे असतात ते बघितलं तर हे 5 मार्काचं काम तुमचं होईल. आणि मग नंतर हे 2 प्रश्न इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आणि ट्रान्सलेशन तुम्हाला दाखवेल. आणि मग आपला 40 मार्काचा सिलेबस कम्प्लीट होईल. आणि मग तुम्ही युनिट 1 ची टेस्ट द्या मला. ओके बाळांनो, समजत असेलच तुम्हाला. इनकेस जर तुम्हाला या संदर्भात पण काही अडचण असेल तर यू कॅन डायरेक्टली कॉल मी. तुम्ही मला सहजपणे कॉल करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. एनी टाईम यू कॅन कॉल मी. तुम्ही केव्हाही मला विचारा बाळांनो, मी तुम्हाला समजावून सांगेन. ओके, पण तयारीला लागा. रविवारी आपली इंग्लिश युनिट 1 ची पहिली टेस्ट आहे. डोंट फॉरगेट. आता मी तुम्हाला एक पॅसेज दाखवतो, कवितेचा एक स्टांझा दाखवतो आणि दोन्ही पोएमचं ॲप्रिशिएशन लिहून देतो. ओके, बघा आता एक पॅसेज दाखवतो मी तुम्हाला. नेमका पॅसेज कसा विचारला जातो. क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारणार आहे आपण. आणि जी मोठी परीक्षा असते का बोर्डाची, तिच्यात पण क्वेश्चन नंबर 2 लाच असतात. आणि 2 पॅसेज असतात पूर्ण इंग्लिशच्या पुस्तकातले 2 सीन पॅसेज असतात. तर आपण प्रत्येक परीक्षेला एक पॅसेज ठेवतो. ओके, 10 मार्काचा. अदरवाईज पेपर खूप मोठा होत आहे. आता 10 मार्काचा हा पॅसेज मी तुम्हाला विचारणार आहे. मी तुम्हाला विचारणार नाही तुम्हाला कोणता पॅसेज विचारणार आहे मी काही हे अननोन आहे. 3 धड्यापैकी कोणत्या पण धड्याचा पॅसेज मी विचारू शकतो. मी एक एक्झाम्पल म्हणून दाखवतोय तुम्हाला की पॅसेज असा असू शकतो. त्यासाठी तुमच्याकडे पुस्तक असायला पाहिजे. आता इंग्लिशचं तुम्ही हा जो धडा आहे तुमचा, अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, दुसरा धडा, हा वाचा चांगला. हा खूप छान धडा आहे. त्याचा व्हिडिओ बघा, तुम्हाला धडा पूर्ण कळून जाईल. बरोबर ना. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर धडा कळाला तर तुम्ही या धड्याचे आता प्रश्न उत्तर कसे लिहायचे किंवा पॅसेज कसा सॉल्व्ह करायचा हे समजून घेणार आहात. ओके, तर माझ्याकडे पुस्तक आहेच. आता आपण बघूया. ओके, तर बघा पहिला प्रश्न काय असतो की रीड द पॅसेज अँड कम्प्लीट ऍक्टिव्हिटी. तुम्ही हा पॅसेज वाचा आणि ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करा. याच्यात 5 ऍक्टिव्हिटी असतात लहान. A1 2 मार्काला, A2 2 मार्काला, A3 2 मार्काला, A4 2 मार्काला आणि A5 2 मार्काला. अशा 5 ऍक्टिव्हिटी असतात. A1, A2, A3, A4, A5. प्रत्येक ऍक्टिव्हिटी 2 मार्काला असते. तर A1 जी ऍक्टिव्हिटी असते ना ती काय असते बघा, जनरली ती नेहमी ट्रू ऑर फॉल्सची असते किंवा मग कधी कधी चूज द करेक्ट अल्टरनेटिव्हची असते. ट्रू ऑर फॉल्स किंवा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्हची अशी जनरली A1 ही ऍक्टिव्हिटी असते. आता इथं काय सांगितलेलं आहे त्यांनी की राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. तुम्हाला हे 4 स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स हे सांगायचे. हे 4 स्टेटमेंट दिलेले बघा त्यांनी. हे 4 वाक्य दिलेले हे तुम्हाला सांगायचे की ट्रू की फॉल्स आहे. आपण त्याचं उत्तर लिहू. उत्तर लिहिताना असंच करायचं. 1 नंबर टाकायचं, 2 नंबर टाकायचं, 3 नंबर टाकायचं आणि 4 नंबर टाकायचं. सांगायचं हे ट्रू आहे की फॉल्स आहे. त्यासाठी तुम्हाला पॅसेज कळावं लागेल. ते काय करता, हा A1 प्रश्न वर देतात आणि त्याच्या खाली पॅसेज देतात. समजा आता मी पॅसेज दिला इथे, मी पूर्ण पॅसेज नाही लिहू शकत कारण मग बोर्डवर जायला होणार नाही. तर पॅसेजची मी स्टार्टिंग लाईन सांगतो तुम्हाला. सडनली आय हिअर्ड अ ग्रुप पासून तर रेच्ड देअर पिच ऑफ ट्राय पर्यंत हा पॅसेज आहे. समजा तुम्ही पण आता पुस्तक घेऊन बसा आणि हा पॅसेज तुम्ही नीट बघा आणि मग हे प्रश्न उत्तर तुम्हाला कळतात का बघा. ओके, तर धडा तुम्हाला चांगला कळालेला असेल. छान धडा आहे हा एका वानरांच्या जमातीबद्दलचा. त्याच्यात तुम्हाला माहिती सगळ्यांना शॉर्टमध्ये स्टोरी अशी की वानरांमध्ये कशी प्रथा असते की एक जो नर वानर असतो, मोठा वानर असतो, तो आपल्या कळपामध्ये आपल्या ग्रुपमध्ये इतर कुठल्याही नर वानराला येऊ देत नाही, जो लीडर असतो समजा त्यांचा. आणि मग होतं असं की एक तिथं बेबी लंगूर असतो जो की एक मेल लंगूर असतो, बेबी मेल लंगूर असतो. म्हणून तो जो मोठा नर वानर असतो त्या बेबी लंगूरला काय करतो, तो मारून टाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करतो. आणि मग रायटर त्याला कशी हेल्प करतो, त्याला कसं सर्व्हाइव्ह करतो, तो त्याला त्याच्या आईच्या कसं स्वाधीन करतो. आणि मग प्राण्यांमध्ये आणि मानवांमध्ये नेमकं कोणत्या फिलिंग्स असतात, नेमकं त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड असतो, हे तुम्हाला त्यात थोडक्यात दाखवलेलं आहे. धडा तुम्ही समजून घेतला तुम्हाला सांगतो. ओके, तर आता पहिला सेंटेन्स बघा. अ बिग मेल लंगूर डिड नॉट इंटेंड टू किल द बेबी लंगूर. एका मोठ्या नर वानराला
त्या बाळ वानराला मारायचं नव्हतं, त्याला मारायचं नव्हतं असं हे वाक्य. पण प्रत्यक्षात तुम्ही धड्यात काय बघितलेलं आहे की तो जो बिग मेल लंगूर असतो त्याला बेबी लंगूरला काय करायचं असतं, मारायचं असतं. ही डेफिनेटली इंटेंट टू किल, बरोबर ना, त्याला मारायचं असतं. म्हणून यांचं विधान कसं आहे, चुकीचं. म्हणून पहिले लिहा तुम्ही फॉल्स. ओके, एकदम इझी. दुसरं बघा, द रायटर स्टार्टेड थ्रोइंग मोर स्टोन ऍट द बिग लंगूर. लेखकाने त्या वानरावरती आणखी जास्त दगड फेकण्याचा प्रयत्न केला. हो, अगदी बरोबर. कारण सुरुवातीला त्याने एक दगड मारला, पण त्याने काही म्हणजे तो वानर काही तिथून जागचाही हल्ला नाही, म्हणून याने आणखी दगड फेकायला सुरुवात केली. म्हणून हे विधान कसं आहे, तुम्ही ज्यावेळेस ती स्टोरी नीट ऐकाल, वाचाल, व्हिडिओ बघाल तेव्हा कळेल तुम्हाला. द मदर लंगूर वॉज वॉचिंग हर बेबी बीइंग किल्ड. ती जी बिचारी आई वानर होती, ती जी मदर लंगूर होती, आई वानर होती, ती आपल्या बाळाला मरताना बघत होती. बरोबर, कारण ती असहाय्य होती, ती दुरून फक्त ते दृश्य बघू शकत होती. ती काही हेल्प करायला मध्ये जाऊ शकत नव्हती, कारण तो जो मोठा वानर होता तो कदाचित तिलाही मारून टाकला असता. त्याच्यामुळे ती बिचारी एकदम असहाय्यपणे ते सगळं दृश्य काय करत होती, बघत होती. आणि म्हणून हे विधान कसं आहे, ट्रू आहे. त्याच्यानंतर चौथं, अकॉर्डिंग टू द कस्टम ऑफ अॅनिमल. प्राण्यांची जी कस्टम असते, प्राण्यांमध्ये एक प्रथा असते बघा, काय की अ डॉमिनंट मेल प्रोटेक्ट्स अनादर मेल आहे. ही त्याच्यामध्ये प्राण्यांमध्ये एक प्रथा असते की तिथं जो नर वानर असतो, एक मोठा, ज्याचं वर्चस्व आहे सगळीकडे, असा जो मोठा बलाढ्य असा जो नर वानर असतो तो इतर वानरांची रक्षा करतो, अशी प्राण्यांमध्ये प्रथा आहे. तर हे विधान साफ चुकीचं आहे. उलट त्यांच्यामध्ये याच्या उलट प्रथा असते. त्याच्यामध्ये जो पण डॉमिनंट असतो ना, जो पण वर्चस्व गाजवणारा एखादा वानर असतो ना, तो इतर कुठल्याही नर वानराला त्यांच्या कळपात येऊ देत नाही, अशी त्यांची प्रथा आहे. आणि हे एक्झॅक्ट उलटं बोलत आहे. म्हणून यांचं विधान कसं आहे, फॉल्स. आय होप तुम्हाला कळत असेल ट्रू फॉल्स कसं लिहायचं. 2 मार्काला हा प्रश्न असतो बाळांनी, ट्रू फॉल्स असतो किंवा कधी कधी चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह असतो. ओके, तर हा करा तुम्ही. मी एक करून दाखवला. असंच हे प्रश्न असेच राहू द्यायचे, आपण कुठे उत्तराचा बाण मारायचं आणि उत्तर लिहायचे. आता दुसरा प्रश्न, पॅसेज इथं तुम्हाला दिलेला असतो, पॅसेज तुम्ही वाचा आणि मग हा प्रश्नाचं उत्तर बघायचा प्रयत्न करा. आता हा प्रश्न काय आहे की व्हॉट विकिड कस्टम इज प्रॅक्टिस बाय अॅनिमल्स हू लिव्ह इन द ग्रुप. म्हणजे व्हॉट विकिड, विकिड म्हणजे दुष्ट, कस्टम म्हणजे प्रथा, इज प्रॅक्टिस्ड बाय अॅनिमल्स हू लिव्ह इन अ ग्रुप. जे प्राणी कळपात राहतात त्यांच्यामध्ये कोणती दुष्ट प्रथा जोपासली जाते किंवा कोणती दुष्ट प्रथा असते, त्यांच्यामध्ये कोणती दुष्ट प्रथा असते. आता याचे उत्तर जर तुम्ही पॅसेजमध्ये फाइंड आउट करायला लागला तर तुम्हाला लक्षात येईल. बघा, पेज नंबर 9 वरती इथं दिलेलं आहे बघा. पेज नंबर 9 वरती तुम्ही इथं बघा, आय रिकॉर्ड द टेरिबल कस्टम इन द अॅनिमल क्लॅन. म्हणजे प्राण्यांची जी क्लॅन म्हणजे जमात, प्रजाती, प्राण्यांची जी जमात असते त्यांच्यामध्ये अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ अनादर मेल बेबी और एडल्ट टू सर्व्हाइव्ह विदिन ग्रुप्स. त्यांच्यामध्ये काय प्रथा असते की जो एक डॉमिनंट मेल असतो ना, वर्चस्व असणारा एक जो वानर असतो ना, नर वानर म्हणतात त्याला, मेल, तो काय करतो, इतर कुठल्याही नर वानराला आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या कळपामध्ये येऊ देत नाही, अशी त्यांच्यामध्ये प्रथा असते प्राण्यांमध्ये. की एक जो नर असतो तो आपल्या पूर्ण ग्रुपचं लिडिंग करत असतो आणि तो दुसऱ्या कुठल्याही नराला आपल्या ग्रुपमध्ये येऊ देत नाही, कारण तसं झालं तर मग त्याचं वर्चस्व संपून जाईल, म्हणून तो तसं करत असतो आणि ती प्रथा असते. तर हेच लिहू आपण. ओके, द ॲनिमल्स who lived in a group practice a custom that the dominant male usually does not allow another male baby or adult to survive
इन इट्स ग्रुप. का असेल तुम्हाला काहीच नाही, एकदम आपण त्यांचंच वाक्य घेतलं. समजा द ॲनिमल्स हू लिव्ह इन अ ग्रुप प्रॅक्टिस कस्टम, म्हणजे जे ॲनिमल्स ग्रुपमध्ये राहतात ते ही कस्टम प्रॅक्टिस करतात की दॅट द डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ अनदर मेल बेबी ऑर एडल्ट टू सर्व्हाइव्ह इन इट्स ग्रुप्स. म्हणजे तो जो डॉमिनंट मेल लंगूर असतो, जो वर्चस्व गाजवणारा एक नर वानर असतो किंवा नर प्राणी असतो, तो इतर कुठल्याही नर प्राण्यांना, मग तो छोटा असो की एडल्ट असो, त्यांना आपल्या ग्रुपमध्ये येऊ देत नाही, ही प्रथा असते त्यांच्याकडे. ओके, तर हा दुसरा प्रश्न आहे. याच्यात नेहमी असा मोठा प्रश्न विचारतात असं नाही. कधी कधी काय करतात, 4 वाक्य देतात, त्यांना सिक्वेन्स मध्ये लावा असं बोलतात. कधी कधी एक मध्ये डायग्राम देतात, 4ही बाजूने असे ब्रांच काढून ठेवतात आणि ते बॉक्स तुम्हाला भरायला लावतात. कोणताही प्रश्न असू शकतो. त्याला कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन म्हणतात. त्याच्यानंतर असतो A3 मध्ये जनरली समानार्थी शब्दांच्या जोड्या, विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या किंवा मग रिलेटेड वर्ड्स, डिस्क्रायबिंग वर्ड्स, अशा टाईपचे प्रश्न लिहिण्याची पद्धत असते. आता मी तुम्हाला एक अपोजिट वर्ड्सचा प्रश्न विचारला की मॅच द पेअर. याच्यामध्ये तुम्ही जोड्या लावा. हे वर्ड्स आहेत आणि हे त्यांच्या इकडचे त्यांचे काय आहे, अँटोनिम्स आहे. अँटोनिम्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावायच्या तुम्हाला. विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या कशा लावणार बघा. पहिला प्रश्न आहे मर्सीफुली. मर्सीफुली म्हणजे दयाने. आपल्या मनामध्ये जर तो खूप दयाभाव असेल तर त्याला मर्सीफुली म्हणतात. सबमिशिव्ह म्हणजे काय, एकदम नमतं घेणारा. सबमिशिव्ह म्हणजे कधी पण आपली बाजू कधी पण नमतं घेणारा, गरीब सारखा राहणार, त्याला सबमिशिव्ह म्हणतात. म्हणजे कुणी किती येऊन थोडी जरी मारली तरी बिचारा शांतपणे उभाच राहणार, त्याला सबमिशिव्ह म्हणतात, म्हणजे नमतं घेणार. आणि रेकग्नाइज म्हणजे इतरांना लक्षात घेणे किंवा लक्ष देणे, त्याला रेकग्नाइज म्हणतात. आणि ग्रेटर म्हणजे खूप महान, मोठा, त्याला ग्रेटर म्हणतात. हे जे 4 शब्द आहे हे तुम्हाला पॅसेजच्या बाहेरचे, आणि हे जे 4 शब्द आहे हे तुमच्या पॅसेज मधले. ह्या 4 शब्दाच्या जोड्या तुमच्या पॅसेज मधल्या 4 शब्दाबरोबर लावा. अपोजिट. आता सांगा मर्सीफुलीचं अपोजिट काय असणार आहे. याचं उत्तर जर तुम्ही बघितलं तर मर्सीलेसली राहील, म्हणजे डी उत्तर राहील याचं. राईट ना. तर मर्सीफुली मर्सीलेसली, दयाभावाने आणि निर्दयीपणे. दया निर्दयीपणे. नंतर सबमिसिव्ह, नमतं घेणार. सबमिसिव्ह हा नमतं घेणार आहे. याच्या विरुद्ध असतो अग्रेसिव्ह. अग्रेसिव्ह म्हणजे नेहमी राग येणारा, चिडणारा, नेहमी इतरांवरती संतापणारा. नमतं घेणारा, संतापणारा, म्हणजे याचं उत्तर आहे सी. राईट. आणि त्याच्यानंतर रेकग्नाइजचं उत्तर, रेकग्नाइज म्हणजे लक्ष देणे. त्याच्या विरुद्ध असते इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे, बी उत्तर. माझ्याकडे जागा नाही इथे म्हणून मी इथे डायरेक्ट ऑप्शन दाखवतोय, पण तुम्ही बाण मारून हे उत्तर लिहायचे. हे 4ही शब्द लिहा आणि त्यांच्यासमोर बाण मारून हे 4ही उत्तर लिहा. बरोबर. आता ग्रेटर म्हणजे काय, मोठा, महान. त्याच्या विरुद्धार्थी शब्द एकच राहिले आता, लेसन. ओके, जमेल तुम्हाला सगळ्यांना. अगदी सोपा प्रश्न आहे बघा. ओके, चौथा प्रश्न बघा. A4 नावाची ऍक्टिव्हिटी बघू आपण. ग्रामरच्या रिलेटेड असते. आता ग्रामरच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटी मी आता दाखवून काहीच फायदा नाही, कारण ग्रामरचे सगळे रिलेटेड तुम्हाला ज्यावेळेस माहिती असेल त्यावेळेस ग्रामरची ऍक्टिव्हिटी खरी कळू शकते तुम्हाला. तर 9thला जेवढं पण ग्रामर झालेलं आहे आपलं तेवढं बघा. आता प्रत्यक्ष क्लास जेव्हा सुरू होईल तेव्हा मी ग्रामरचे सगळे लेसन तुमचे दाखवूनच देईल तुम्हाला, पण तुम्ही बघा. आता तरी बघा काय म्हणतात ते की आय हियर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग. आय हियर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग. आणि मग कंसात त्यांनी प्रश्न दिलाय की रिराईट द सेंटेन्स इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये हा सेंटेन्स लिहायचा. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची खासियत माहिती का. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये तुम्ही 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या की त्याच्यात ॲमिजार येतं आणि क्रियापदाचं आयएनजी रूप येतं. ॲमिजार आणि आयएनजी हे तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस बाबतीत लक्षात ठेवावं लागतं. आणि पास्ट कंटिन्युअस मध्ये वाज वेअर आणि आयएनजी. आणि फ्युचर कंटिन्युअस मध्ये शॉल बी, विल बी आणि वर्बचं आयएनजी. म्हणजे कंटिन्युअस म्हटलं की वर्बला आयएनजी लागणार हे फिक्स आहे. पण क्रियापद कोणतं येणार, सहाय्यकारी क्रियापद कोणतं येणार. प्रेझेंटसाठी ॲमिजार, पास्टसाठी वाज वेअर आणि फ्युचरसाठी शॉल बी, विल बी. आता ॲमिजार येणार. ॲमिजार पैकी पहिला शब्द कोणता आहे, आय. म्हणून आय साठी काय येणार, एम. आय एम आलं बरं का. आणि मग या हिअर्डचं आयएनजी फॉर्म काय होतं, हिअरिंग. हे 2 शब्द बदलले बघा. आय एम हिअरिंग, आय एम हिअरिंग. आणि पुढचं तशाच तसं, पुढं काही चेंज नसतो, फक्त एवढ्या एका शब्दात चेंज होतो. एक तो वर्ब मध्ये चेंज होतो आणि हेल्पिंग वर्ब मध्ये चेंज होतो. यांच्याकडे हेल्पिंग वर्ब नाहीच आहे, पण आपल्याला माहिती आहे की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये एम नावाचं हेल्पिंग वर्ब येतं आणि याला हिअरिंग. अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग. ओके, झालं, जमेल. आणि दुसरं काय आहे, ऍड अ क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग ऍड करायचा. क्वेश्चन टॅग ऍड करताना तुम्हाला माहितीच आहे
वाक्य तसंच तसं लिहायचं. आय स्टार्टेड थ्रोइंग मोर स्टोन्स आणि मग शेवटी कॉमा द्यायचा आणि मग दोन शब्द द्यायचे. दोन, एक हेल्पिंग वर्ब आणि एक कर्ता सब्जेक्ट. आता सांगायचं हेल्पिंग वर्ब आहे का कुठेतरी? नाही. मग अशा वेळी वर्बचा फॉर्म बघून हेल्पिंग वर्ब ठरवल्या जातं. स्टार्टेड हे पास्ट टेन्स आहे, पास्ट टेन्स मध्ये डीड असतं आणि हे जर प्रेझेंट टेन्स असतं तर डू डज असतं. प्रेझेंट टेन्स असेल तर डू किंवा डज असतं, पण पास्ट टेन्स साठी डीड असतं. म्हणून डीड घ्या आणि नॉट नसल्या कारणाने नॉट पण लावा, डिडंट आणि मग सुरुवातीचा करता आय आणि क्वेश्चन मार्क. याला क्वेश्चन टॅग म्हणतात या शेवटच्या दोन शब्दांना. डिडंट टॅग हे पण तुम्हाला जमलं पाहिजे. त्यासाठी आपला 9चा क्वेश्चन टॅग आपल्याला तुम्ही नीट करा. ओके. आणि आता शेवटचा प्रश्न 5 A5 याला पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन म्हणतात. हा याचं उत्तर तुम्हाला तुमच्याच भाषेत लिहावं लागेल. तुम्हाला लिहावंच लागेल. सर आम्हाला तेच तर जमत नाही, तेच शिकवा. ते शिकवायची पद्धतच नाही. त्यासाठी तुमची रिडिंग बुक पाहिजे, वाचन खूप करा आणि प्रत्येक एक मराठीचं वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला शिका. मराठीत जर तुम्हाला असाच प्रश्न विचारला तर तुम्ही उत्तर इझिली देऊ शकाल, पण इंग्लिशमध्ये तेच आपल्याला लिहायचं म्हणून थोडं डिफिकल्ट जातं. त्यासाठी वाचन इम्पॉर्टंट आहे बाळा. तर मी तुम्हाला एकच सांगेल की या युनिटमध्ये जेवढे पण पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन तुम्हाला दिसतील तेवढे तुम्ही चांगले वाचा, त्यांचे आन्सर्स चांगले वाचा, काहीतरी आयडियाज तुमच्या लक्षात येईल. जसं हा प्रश्न काय आहे की डू यू थिंक दॅट द कस्टम ऑफ बेबी गिव्हिंग बाय डॉमिनंट मेल इन एनिमल क्लॅन इज गुड? एक्सप्लेन. तुम्हाला वाटतं का प्राण्यांच्या जमातीमध्ये ही जी प्रथा आहे की एक वर्चस्व असणारा नर वानर दुसऱ्या एखाद्या बाळ वानराला किंवा बाळ प्राण्याला एखाद्या बेबी अॅनिमलला मारून टाकतो, ही त्यांची जी प्रथा आहे ही चांगली आहे का? काय वाटतं तुम्हाला, ही प्रथा चांगली आहे का? म्हणजे त्याच्यात काय असतं, एक मोठा जो प्राणी असेल ना, वर्चस्व असणारा जो प्राणी असेल ना, ज्याला डॉमिनंट म्हणतात, तो काय करतो, इतर कुठल्याही बेबी अॅनिमल्सला मारून टाकतो. ही त्यांची प्राण्यांची प्रथा असते. ही योग्य आहे का? तर तुम्ही काय म्हणणार? नो. I think it is very bad custom in any animal planet. पहिलं आपण अर्ध उत्तर हे लिहिलं समजा की नो, आय थिंक इट इज व्हेरी बॅड कंडिशन इन एनी अॅनिमल प्लॅन. मला असं वाटतं की नाही, म्हणजे ही जी प्रथा आहे कुठल्याही प्राण्यांच्या ह्याच्यामध्ये ती खूप वाईट आहे, बॅड, व्हेरी बॅड, असं नसायलाच पाहिजे. हा, अकॉर्डिंग टू मी it is responsibility of any dominant animal to protect all of its group, like us human. असं म्हणायला लिहायचं. म्हणजे तुम्ही जर म्हणायला लिहिलं ना, जो कुणी चेकर असतो ना, शिक्षक असतो ना, त्याला खूप आनंद होतो. कारण तुम्ही ज्यावेळेस मनाने प्रयत्न करतात ना, त्यावेळेस ते मार्क देण्यासाठी इच्छुक असतात. त्यासाठी तुमचं म्हणजे रायटिंगचं जे स्किल आहे ते चांगलं असलं पाहिजे. ओके, ग्रामॅटिकली मिस्टेक नाही करायच्या. 2 पैकी 2 मार्क हा मिळतो जर चांगला प्रयत्न केला तर. आपण काय लिहिलं की नो, आय थिंक इट इज व्हेरी बॅड कस्टम इन एनी अॅनिमल प्लॅन. मला तर असं वाटतं की प्राण्यांमधली सगळ्यात वाईट प्रथा आहे. अकॉर्डिंग टू मी, माझ्या मतानुसार, इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एनी डॉमिनंट अॅनिमल म्हणजे मला तर असं वाटतं की कुठल्याही एखाद्या वर्चस्व असणाऱ्या नर प्राण्याची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा त्याची जबाबदारी आहे की टू प्रोटेक्ट ऑल ऑफ इट्स ग्रुप, की त्याने काय करायला पाहिजे की त्याच्या सगळ्या ग्रुपचं काय करायला पाहिजे, प्रोटेक्शन करायला पाहिजे मारण्याच्या ऐवजी. लाईक अस ह्युमन बिंग, आपल्या मानव प्राण्यासारखं. कारण आपल्या मानवांमध्ये सुद्धा जो कोणी एखादा मोठा असतो तो इतर सगळ्या घराची काय करत असतो, काळजी घेत असतो.
तसं त्यांनी पण करायला पाहिजे. ओके, असं. तर हा पॅसेज होता. किती मार्काला होता? 10. A1, A2, A3, A4, A5. मी हे जस्ट एक्झाम्पल दाखवलं तुम्हाला. तुम्हाला हा पॅसेज जर का 10 मार्काचा व्यवस्थित सोडवावा असं वाटत असेल परीक्षेला, तर तुम्हाला तिन्ही धड्यांचे व्हिडिओ नीट बघावं लागेल, तिन्ही धड्यांचे वर्कशॉप नीट करावे लागेल, आणि तुमच्याकडे जर काही इंग्लिशचं म्हणजे गाईड वर्कबुक काहीतरी असेल तर तिथून तुम्हाला पॅसेजची तयारी करावी लागेल. ओके, तर आता पुढचा प्रश्न बघू आपण. क्वेश्चन नंबर 3 बघू. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय करतात? ए मध्ये आपल्याला प्रश्न उत्तरासाठी पोएम देतात. प्रश्न उत्तरासाठी समजा मी एक बास्केट फुल ऑफ मूनलाईट नावाची पोएम घेतली आहे प्रश्न उत्तरासाठी 5 मार्कासाठी. एक स्टांजा असतो थोडक्यात. कधी कधी पूर्ण पोएम देतात, कधी कधी स्टांजा बनवून देतात. बास्केट फुल ऑफ मूनलाईट, तुम्ही बास्केट फुल ऑफ मूनलाईट काढा आणि तुम्ही पण घेऊ. 3 ऍक्टिव्हिटीज असतात फक्त. A1, A2, A3 अशा 3 ऍक्टिव्हिटीज असतात 5 मार्कासाठी. किती प्रश्नासाठी? 5 मार्कासाठी. ओके, तर 3 ऍक्टिव्हिटी असतात 5 मार्कासाठी. पहिलं बघा समजून घ्या आता की ह्या तुम्ही काय करा. हे 2 मार्कासाठी. समजा A1 ऍक्टिव्हिटी किती मार्कासाठी? 2 मार्कासाठी. A2 2 मार्कासाठी आणि A3 1 मार्कासाठी. 2 आणि 2 4 5 मार्क. याच्यात काय विचारतात नेहमी की तुम्ही रिकाम्या जागा भरा, म्हणजे कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस किंवा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह किंवा ट्रू ऑर फॉल्स इथं पण. आता हा पहिला कसं वाक्य? द चाइल्ड वॉन्ट्स टू सो. द चाइल्ड वॉन्ट्स टू सो म्हणजे सो म्हणजे पेरणे, लावणे. मून्स ऑफ लाईट फ्रॉम म्हणजे त्या मुलाला कुठं त्या चंद्राच्या बिया पेरायच्या आहेत. कुठून तर कुठपर्यंत? फ्रॉम. तर तुम्ही ही रिकाम जागा भरू शकता पोएम मधून. एकदम तुम्ही जर बास्केट फुल ऑफ मूनलाईट जर का बघितली पोएम ना, तर तुमच्या लक्षात येईल बघा. ही पोएम आहे बघा बास्केट फुल ऑफ मूनलाईटची. तर तुम्हाला हे सेम वाक्य इथं दिसेल बघा. लक्ष द्या बघा. आय वॉन्ट टू सो म्हणजे तो पोएट बोलतोय. I want to sow many small moons of light. The whole village, from the whole village goes to the city daily. Sorry. Hey, bhai. From the city to my village on the sides of the path, I want to sow many small moons of light. हे 4 ओळी दिसताय का तुम्हाला? From the city to village म्हणजे शहरापासून तर गावापर्यंत जो काही रस्ता आहे त्याच्या दोन्ही बाजूने त्याला चंद्राच्या बिया काय करायच्या आहे? पेरायच्या. आणि तेच वाक्य इथे तुम्हाला दिलेले. सो तुम्ही ही रिकाम्या जागा कशी भरणार? हे वाक्य लिहा पूर्ण. द चाइल्ड वॉन्ट्स टू सो मून्स ऑफ लाईट फ्रॉम हे तसंच तसं लिहायचं. फ्रॉम काय? सिटी टू विलेज. मायच्या ऐवजी हिज म्हणा. फ्रॉम सिटी टू हिज विलेज. सिटी टू हिज विलेज आणि हे पुढं ऑन द साइड्स ऑफ द पाथ. जशाच तसं ऑन द साइड्स ऑफ द पाथ. एकदम इझी असतं बघा. रिकाम जागा भरायची आपल्याला. पोएम बघायची नीट आणि लगेच कळून जातं. हा लक्षात येते ना? तर याला अंडरलाईन करा कारण हे तुम्ही भरले. ओके, आणि दुसरं बघा. दुसरं सेंटेन्स बघा काय की द रूट ऑफ द विलेज इज फुल. फुलच्या पुढे तुम्ही लिहायचे. द रूट ऑफ द विलेज इज फुल. तर तुम्ही हे बघा पोएम जर तुम्ही बघितली तुम्हाला लक्षात येईल ते वाक्य तुम्हाला कुठं दिसते बघा. लक्ष द्या. द रूट इज टफ अँड फुल ऑफ. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. हे तुम्हाला लिहावं लागेल. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तर तुम्ही लिहा इज फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. रिकामी जागा भरायची आहे म्हणजे सेंटेन्स कम्प्लीट करायचे म्हणजे जशाच तसं लिहा. त्याला काही जास्त तुम्ही वेगळं लिहिण्याचा प्रयत्न करू नका. जशाच तसं लिहा. कारण तो जो रस्ता होता तो सापांनी आणि विंचूंनी काय केलेला होता? पूर्णतः भरलेला होता. अतिशय डेंजरस होता. ओके, आणि पुढचा प्रश्न आहे. आता हा A2 प्रश्न आहे. व्हॉट डज द चाइल्ड वॉन्ट टू सो वेअर? त्या मुलाला काय पेरायचंय, काय लावायचंय आणि कुठे? तर योगायोग काय झालेलं आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायची गरजच नाही कारण हे जे वाक्य दिलेले ते जशाच तसं त्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा. द चाइल्ड wants to sow moons of light.
फ्रॉम सिटी टू हिज विलेज, बरोबर, सिटी टू हिज विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ. कळलं का तुम्हाला? प्रश्न काय होता की त्या मुलाला काय पेरायचंय आणि कुठे पेरायचंय. तर त्याला काय पेरायचंय? चंद्रप्रकाश. कुठे पेरायचंय? तर अगदी त्याच्या गावापासून तर शहरापर्यंत असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने. ओके, तर एकदम सोपं झालं. त्याच्यानंतर एक प्रश्न असतो एक मार्गाला की रायमिंग, कधीतरी रायमिंग पेअर्स तुम्हाला मनाने लिहायला लावता. आता ही एक फ्री वर्स पोएम आहे, इथं रायमिंग वर्ड्स नाहीये जास्त, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, इथं रायमिंग प्रश्न कसा विचारला की आम्ही तुम्हाला 2 नवीन शब्द देतोय आणि याचे रायमिंग शब्द तुम्ही तुमच्या कवितेतून घ्या. आता तुम्ही ते कोणतेही लिहू शकता, पण याचे रायमिंग पाहिजे. गुण आणि साईडचा, तर सांगा गुण आणि साईडचा कोणता रायमिंग वर्ड लिहा तुम्ही? गुणचा लिहा. गुण हा गुण बाहेरचा शब्द आहे आणि हा कवितेतला मुन. तो काही आता ओळीच्या शेवटचा नसणार बरं का. त्यांनी कवितेतले रायमिंग पेअर्स नाही लिहायला लावले तुम्हाला. तुम्हाला त्यांनी स्वतःचे 2 शब्द दिले आणि त्याचे रायमिंग वर्ड तुम्हाला मनात लिहायला लावले. तर गुणचा कोणता आहे? मुन. आणि दुसरा साईड. साईडचा कोणता आहे? पोएम मध्ये तुम्ही बघा साईड सारखा शब्द तुम्हाला दिसेल, लाईट वगैरे काही ना काही असणारच आहे. पूर्ण पोएम जर तुम्ही वाचली तर तुमच्या लक्षात येईल बघा. साईडचा मूनलाईट पण घेऊ शकता तुम्ही, कारण साईड आणि मूनलाईट सारखंच आहे, राईट ना. ओके, नुसतं लाईट असतं तर लाईट घेतलं असतं, नाही तर मूनलाईट. साईड, मूनलाईट. ओके, तर यांना रायमिंग वर्ड्स म्हणतात. हे 1 मार्काला. ओके, तर असं तुम्हाला 5 मार्काचा प्रश्न असू शकतो बाळांनो. कोणत्याही 2 पोएमचा, टीनेजर्स प्रेयरचा पण असू शकतो किंवा बास्केटबॉल ऑफ मूनलाईटचा पण असू शकतो. दोन्ही पोएम नीट समजून घ्या. आणि त्याच्यानंतर असणार क्वेश्चन नंबर 3 बी. बी मध्ये मी तुम्हाला ऍप्रिशिएशन विचारणार आहे दोन्ही पोएम पैकी एका पोएमचं. तर मी इथं दोन्ही पोएमचं ऍप्रिशिएशन लिहून देतोय तुम्हाला, आणि मी परीक्षेला मात्र एका पोएमचं विचारेल. हा, दोन्ही पोएम पैकी एका पोएमचं. आता इथं बघा अ टीनेजर्स प्रेयर्स ऍप्रिशिएशन बघा. पहिल्यांदा ह्या 5 मुद्द्याला धरून आपलं ऍप्रिशिएशन द्यायचं असतं. पहिला मुद्दा टायटल, जो की तुम्हाला कवितेत दिलेलाच असतो. टायटल काय आहे? अ टीनेजर्स प्रेयर. झाला अर्धा मार्क. नेम्स ऑफ द पोएट. काय नेम्स ऑफ द पोएट? त्या कवितेच्या खाली त्यांनी लिहूनच दिलेलं असतं डार्क लेटर मध्ये. जे मॉस. म्हणजे याला अर्धा मार्क असतो, याला अर्धा मार्क असतो, याला 1 मार्क असतो, याला 1 मार्क असतो, आणि सेंट्रल आयडियाला किती मार्क असतात? 2. तर असे 5 मार्क असतात. लक्षात ठेवा, अर्धा अर्धा, 1 1 आणि 2. तर हे अर्धा अर्धा मार्क खूप सोपं आहे, कारण हे कवितेतूनच लिहून बघायचे असतात. टायटल म्हणजे त्या कवितेचं नाव, आणि नेम ऑफ द पोएट म्हणजे कवितेच्या कवीचं नाव किंवा कवयित्रीचं नाव. राईम स्कीम काय आहे? तर या पोएमची राईम स्कीम तुम्ही जर बघितली, मी तुम्हाला पोएम शिकवली होती तेव्हा तुम्हाला राईम स्कीम पण समजावून सांगितली होती. ती आहे एबीसीडी. कोणती राईम स्कीम आहे? एबीसीडी. आणि फिगर ऑफ स्पीच तर खूप आहे या कवितेमध्ये, 4-5 फिगर ऑफ स्पीच आहे. तुम्ही कोणतंही एक लिहा फक्त, एनी वन. मी कोणतं लिहिलं? एपस्ट्रॉफी. एपस्ट्रॉफी काय असतं? हे एपस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. एपस्ट्रॉफी या फिगर ऑफ स्पीच मध्ये आपण अशा कुणाशी तरी बोलत असतो की जो प्रत्यक्ष आपल्या समोर असतो, की जो अननोन कुठेतरी आहे, त्याच्याशी आपण जर बोलत राहिलो तर त्याला एपस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच म्हणतात. समजा उदाहरणार्थ, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. आता या कवितेतून एक जो छोटासा मुलगा आहे तो भगवंताकडे प्रार्थना करतोय की प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, की हे माझ्या प्रिय भगवंता तू माझे डोळे उघडव. आता भगवंत त्याच्या समोर नसतानाही तो भगवंताशी चर्चा करतोय की नाही, तर अशाच सेंटेन्सला एपस्ट्रॉफी हे फिगर ऑफ स्पीच. ओके, आणि थीम सेंट्रल आयडिया. या कवितेची थीम सेंट्रल आयडिया चांगली पाठ करा. अ टीनेजर प्रेस गॉड टू शो हिम द राईट पाथ ऑफ लाईफ. या कवितेमध्ये जो कवी आहे तो एक किशोरवयीन मुलगा आहे. तो मुलगा भगवंताकडे प्रार्थना करतो की मला योग्य मार्ग दाखव जीवनाचा. ही रिक्वेस्ट द गॉड टू कीप हिमसेल्फ अवे फ्रॉम बॅड थिंग्स. त्याचबरोबर तो भगवंताला विनंती करतो की सगळ्या वाईट गोष्टीपासून त्याला दूर ठेव, अँड हेल्प हिम टू लीड पॉझिटिव्ह अँड सक्सेसफुल लाईफ. त्याचबरोबर चांगलं, सकारात्मक आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी मला मार्गदर्शन कर, असं तो भगवंताला विनंती करतो या कवितेच्या माध्यमातून. ते एकदम सोपं आहे. आणि दुसरी पोएम बास्केटफुल ऑफ मूनलाईट. बास्केटफुल ऑफ मूनलाईट मध्ये सुद्धा तुम्हाला याच 5 मुद्द्याला धरून ऍप्रिशिएशन द्यायचंय. टायटल काय? बास्केटफुल ऑफ मूनलाईट. नेम ऑफ द पोएट सुनील शर्मा, कवितेच्या खाली दिलेलं असेल. राईम स्कीम काय आहे? तर या कवितेला कुठली राईम स्कीम नाही, कारण पोएम ही कडव्यांच्या रूपात नाहीच आहे. पहिली पोएम आणि दुसरी पोएम कम्पेअर करा तुम्ही, तर तुम्हाला कळेल की कडवे काय असतात आणि राईम स्कीम काय असतात. तर ही फ्री वर्स पोएम आहे, म्हणून इथे द्या नो राईम स्कीम, इट इज फ्री वर्स पोएम. ओके, आणि फिगर ऑफ स्पीच याच्यात पण खूप सारे फिगर ऑफ स्पीच आहे. त्याच्यात मी कोणतं फिगर ऑफ स्पीच लिहिलं? ॲलिट्रेशन.
अलिटरेशन खूप सोपं फिगर ऑफ स्पीच असतं. एक्झाम्पल द्यायला पण खूप सोपं असतं. त्याच्यात काय असतं अलिटरेशन मध्ये की सेम साऊंड असलेले दोन वर्ड तुम्हाला पाहायला भेटतात. दोन किंवा दोनपेक्षा जास्त वर्ड जर का तुम्हाला सेम साऊंड वाले भेटले, जसे की हे बघा, द रूट इज अ टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तर दोन्ही ह्या शब्दांचं साऊंड स आलेलं आहे बघा, स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. म्हणजे पहिलं लेटर कसं येतं त्यांचं सेम येतं. कसं येतं सेम. एकाच वाक्यामध्ये जर का 2 किंवा 3 किंवा 4 शब्दांचं जर का सुरुवातीचं अक्षर, सुरुवातीच्या अक्षराचा साऊंड जर का सारखा असेल तर त्याला अलिटरेशन फिगर ऑफ स्पीच म्हणतात. कोणतं फिगर ऑफ स्पीच म्हणतात? अलिटरेशन. एकदम इझी. टीम सेंट्रल आयडिया इथं जागा मला पूर्ण नाही पुरलेली म्हणून मी एवढं वाचून दाखवतो आणि याच्या पुढचं तुम्हाला मी वाचतोय ते तुम्हाला लिहून घ्यावं लागेल ना, कारण ते मी व्हिडिओ तुम्हाला बघावं लागेल. काय आहे की पोएट इज डिस्क्रायबिंग द विलेज लाईफ विच इज फुल ऑफ डेंजर्स अँड केअर ऑफ चाइल्ड फॉर हिज फादर. या कवितेमध्ये कवी काय करतोय, गावाकडील लोकांचं जीवन किती संकटांनी भरलेलं आहे ते दाखवतो आणि त्याचबरोबर एका मुलाचं आपल्या वडिलांविषयी असलेलं जे प्रेम आहे ते सुद्धा याच्यातून तो दाखवतो. ओके. इन दिस पोएम, या कवितेमध्ये द चाइल्ड रिक्वेस्ट टू मून. चाइल्ड काय करतोय, तो मुलगा काय करतोय, मूनला रिक्वेस्ट करतोय, चंद्राला, की टू गिव्ह हिम मूनलाईट, की मला तू चंद्रप्रकाश दे. अ बास्केटफुल और टू बास्केट म्हणजे अ बास्केटफुल मूनलाईट दे किंवा मग सीड्स ऑफ मूनलाईट दे, चंद्रप्रकाशाच्या बिया दे. कारण बिकॉज द चाइल्ड्स वॉन्ट टू सो दॅट मूनलाईट फ्रॉम सिटी टू विलेज ऑन द बोथ साइड्स ऑफ दॅट रोड. त्याला काय करायचंय, त्या मुलाला त्या चंद्राच्या बिया रस्त्याच्या दोन्ही बाजूने काय करायचंय, लावायच्या, जेणेकरून मग तिथं चंद्रप्रकाश होईल आणि चंद्रप्रकाश होईल म्हणून वडील लवकरात लवकर घरी येईल, कारण त्याला वडिलांकडून काही स्टोरी सुद्धा ऐकायच्या आहे. हो की नाही. म्हणून तुम्ही याच्या पुढे काय लिहा बघा, गिव्ह हिम मूनलाईट सो ही कॅन सो दॅट मून्स ऑफ लाईट on the both side of road from city to village, so his father can come early in the home because he wants to hear stories from his father. एवढं तुम्ही याच्या खाली लिहू शकता आणि तुम्हाला थीम सेंट्रल आयडिया मी अर्धवट दिलेली बरं का, लक्षात ठेवा. याच्या पुढचं वाक्य तुम्हाला कंप्लीट करायचं जे मी बोलून दाखवलं ते. तर अशा पद्धतीने मी आतापर्यंत तुम्हाला क्वेश्चन 3 पर्यंतच दाखवलं की काय करू शकता तुम्ही. आता मी क्वेश्चन नंबर 4 उद्या आणि क्वेश्चन नंबर 5 परवा दाखवणार आहे आणि रविवारी आपली परीक्षा असणार आहे. रविवारी संध्याकाळी 7 ते 8 युनिट 1. ओके.